नेक्स्ट टॉपिक आर्क ऑफ अ सर्कल. अगदी सिंपल छोटासा टॉपिक आहे. सर्कलचे आर्क म्हणजे काय ते आपल्याला बघायचं आहे. आर्कचा अर्थ काय असतो? जेव्हा आपण कन्स्ट्रक्शन करतो युजिंग कंपास आपण काय बोलतो, एवढं डिस्टन्स घ्या आणि एक आर्क मार्क करा. आर्क मार्क करा म्हणजे काय, आपण असा काही शेप ड्रॉ करतो, याला आपण बोलतो आर्क. सर्कलचा आर्क म्हणजे काय? सर्कल आपल्याला माहिती आहे की हा जो सर्कलचा हा जो कर्व्ड पोर्शन असतो, कर्व्ड पोर्शन त्याला आपण काय बोलतो, सर्कम्फरन्स. माहिती आपल्याला. सो या सर्कम्फरन्सचा सपोज जर मी काही पार्ट कन्सिडर केला, सपोज या सर्कम्फरन्सचा मी एवढा पार्ट कन्सिडर केला, हा जो पार्ट आहे याला मी बोलणार आर्क. किंवा मी असं बोलू शकते सर्कम्फरन्सचा काही मी पोर्शन कन्सिडर करते, हा पोर्शन आहे, याला मी बोलू शकते आर्क. किंवा त्याला अजून मी असंही बोलू शकते की सर्कम्फरन्सचा मी काहीतरी सेगमेंट कन्सिडर करते. सेगमेंट म्हणजे काय, तुकडा. या टोटल सर्कम्फरन्सचा मी जर एवढा तुकडा कन्सिडर केला, एवढा सेगमेंटचा कन्सिडर केला, तर ही जी सेगमेंट आहे किंवा हा जो पोर्शन आहे याला मी बोलू शकते आर्क. त्यामुळे आर्कला आपण सिंपल वर्ड्समध्ये कसं डिस्क्राईब करू शकतो, आर्क इज पार्ट ऑफ सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल. सर्कम्फरन्सचा काही पार्ट और सेगमेंट ऑफ सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल. सेगमेंट असेल किंवा पोर्शन असेल सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल. सर्कम्फरन्सचा काही जो पोर्शन असतो त्याला आपण बोलतो आर्क. ठीक आहे, आर्कचा अर्थ समजला. आता हा आर्क आर्क जे आहे ही टर्म आपल्याला बघायची आहे सिकंडच्या रेफरन्सने. कशाच्या? सिकंड. सिकंड म्हणजे काय, एक सर्कल आहे, सपोज या सर्कलला एक लाईन अशा 2 पॉईंटमध्ये कट करते. हा एक पॉईंट आहे ए आणि हा एक पॉईंट आहे बी, लाईन आहे एल. तर ही जी लाईन असेल या लाईनला आपण काय बोलतो, सिकंड. माहिती आहे आपल्याला. सिकंड सर्कलला 2 पॉईंटमध्ये कट करते. किंवा आपण असं बोलू शकतो की लाईनवरचे 2 पॉईंट आणि सर्कलचे हे 2 पॉईंट कॉमन असणार आहे. म्हणजे 2 फक्त कॉमन पॉईंट असतात बिटवीन लाईन आणि सर्कल. तर अशी जी लाईन असते याला आपण बोलतो सिकंड. आता या सिकंडमुळे होतं काय की ही जी टोटल सर्कम्फरन्स आहे ही 2 पार्टमध्ये डिवाइड होताना दिसते. हा एक पोर्शन असणार आहे किंवा हा एक पार्ट असणार आहे आणि हा एक पार्ट असणार आहे. हा एक पार्ट याला आपण बोलतो आर्क आणि हा जो एक पार्ट आहे याला सुद्धा आपण बोलतो आर्क. ठीक आहे, असं काही नाही की सिकंडच पाहिजे. सपोज सर्कल आहे, इथे जर मी अशी एक कॉर्ड कन्सिडर केली, हा पॉईंट आहे ए आणि हा पॉईंट आहे बी, तर या कॉर्डमुळे सुद्धा ही एक आर्क मला मिळते आणि ही सुद्धा एक आर्क मला मिळते. त्यानंतर हे जे पॉईंट असते ना की ज्या ठिकाणी ही सिकंड सर्कलला कट करते किंवा टच करते, हे जे पॉईंट असतात पॉईंट ए आणि बी याला आपण बोलतो आर्कचे एंड पॉईंट. एंड पॉईंट ऑफ आर्क याला आपण काय बोलतो, आर्कचे एंड पॉईंट. आता यामध्ये जर तुम्ही बघितलं सिकंड इथे आहे, हा एक पोर्शन आहे, हा एक पोर्शन आहे. ह्या पोर्शनची लेंथ जास्त दिसते, या पोर्शनची लेंथ कमी दिसते. त्यामुळे ज्या पोर्शनची लेंथ जास्त आहे त्या आर्कला किंवा तशा आर्कला आपण बोलतो मेजर आर्क आणि ज्याची लेंथ कमी दिसते त्याला आपण काय बोलतो, मायनर आर्क. सिंपल, अगदी नावावरून क्लिअर आहे. मेजर म्हणजे मोठा, मायनर म्हणजे लहान. सो जो पोर्शन मोठा दिसतोय किंवा जी लेंथ जास्त दिसते दॅट इज मेजर आर्क, अनदर वन इज मायनर आर्क. त्यामुळे या सपोज हा सर्कल जर मी कन्सिडर केला तर ही असणार आहे मायनर आर्क आणि हे असणार आहे मेजर आर्क. सपोज असा काही सर्कल असेल, सिकंड अशी असेल, तर यामध्ये मेजर आर्क मायनर आर्क कोणता असणार आहे, हा जो रिजन आहे हा किंवा हा जो पोर्शन आहे दिस इज मेजर आणि हा जो पोर्शन आहे दॅट इज मायनर. अगदी शब्दशः अर्थ आहे त्याचा. किंवा मेजर आर्क आणि मायनर आर्कला आपण कसं मेन्शन करू शकतो, ह्या सर्कलच्या रेफरन्सने हा सेंटर आहे बरोबर, तर सिकंड आहे. सो सिकंडच्या ज्या साईडला सेंटर आहे, ठीक आहे, त्या साईडची जी आर्क असते दॅट इज मेजर आर्क. ही मेजर आर्क आहे कारण इथे सेंटर आहे. ज्या साईडला सिकंडच्या ज्या साईडला सेंटर नाही आहे ती जी आर्क असते त्याला आपण बोलतो मायनर आर्क. त्याच पद्धतीने सपोज इथे जर सेंटर आहे तर या केसमध्ये जर तुम्ही बघितलं सेंटर कोणत्या साईडला आहे, सिकंडच्या कोणत्या साईडला आहे, या साईडला आहे. त्यामुळे ही हा मेजर आर्क आहे आणि ही असणार आहे मायनर आर्क. किंवा एवढं लक्षात ठेवण्याची सुद्धा गरज नाही, अगदी डोळ्यांनी दिसतं आपल्याला मेजर आर्क म्हणजे काय आणि मायनर आर्क म्हणजे काय. आता आर्क जेव्हा मेन्शन करायचे असतं ते आपण कसे मेन्शन करतो, आपण आर्क मेन्शन करताना आपल्याला नेहमी एंड पॉईंट मेन्शन करावे लागतात. बट आता इथे जर मी असं लिहिलं आर्क ए बी, काय लिहिलं मी, आर्क ए बी. आर्क ए बीचा अर्थ काय होणार आहे, ए बी किंवा ए बी. मला माहिती नाही की नेमकं मी हा पोर्शन म्हणते का हा पोर्शन म्हणते, म्हणून आर्क मेन्शन करताना नेहमी एक पॉईंट इथे घ्यायचा असतो. सपोज हा पॉईंट एक्स आहे, हा पॉईंट वाय आहे, त्यामुळे मी इथे लिहिणार आर्क ए एक्स बी आणि अनदर आर्क असणार आहे आर्क ए वाय बी, सो दॅट कन्फ्युजन नाही राहणार. सो ए एक्स बी आर्क म्हटलं तर मला लगेच समजेल की मी मेजर आर्क कन्सिडर करते. ए वाय बी जर मी म्हटलं तर मला लगेच समजेल की मी मायनर आर्क कन्सिडर करते. समजलं आर्क म्हणजे काय. आर्क म्हणजे थोडक्यात सर्कलच्या सर्कम्फरन्सचा काहीतरी पोर्शन असतो, हा पोर्शन एका सिकंडमुळे किंवा कॉर्डमुळे फॉर्म होतं असं आपण बोलू शकतो. मेजर आर्क म्हणजे काय, मायनर आर्क म्हणजे काय, जी लेंथ जास्त दिसते दॅट विल बी मेजर, जी लेंथ कमी दिसते दॅट विल बी मायनर. किंवा याला अजून आपण असं मेन्शन करू शकतो की सिकंडच्या ज्या साईडला सर्कलचा सेंटर आहे त्या साईडची जी आर्क असते दॅट इज मेजर आणि ज्या साईडला सेंटर नाही ती किंवा असं बोलू शकतो रिमेनिंग जे आर्क असते दॅट इज मायनर आर्क. नाव कसं द्यायचं, आर्क ए एक्स बी आणि आर्क ए वाय बी. मेजर ऑफ अन आर्क, मायनर आर्क, मेजर आर्क कसा मेजर करायचा म्हणजे त्याचं मेजरमेंट कसं करायचं ते आपल्याला बघायचं आहे. किंवा आपण अँगलच्या फॉर्ममध्ये आर्कला कसं मेन्शन करू शकतो ते आपल्याला बघायचं आहे. बट त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला माहिती पाहिजे एक टर्म दॅट इज सेंट्रल अँगल.
सेंट्रल अँगल नावानं समजते की सेंटर जवळ जो अँगल असणार दॅट इज सेंट्रल अँगल. कशाचं सेंटर? सर्कलचं सेंटर. सो एखादा सर्कल आहे, या सर्कलचा जर हा सेंटर आहे, इथे जो एखादा अँगल जर मी दाखवला तर हा जो अँगल आहे याला आपण बोलणार सेंट्रल अँगल. काय बोलणार याला? सेंट्रल अँगल. किंवा याला आपण असं मेन्शन करू शकतो बघा, ज्यावेळेस आपण एखादा अँगल कन्सिडर करतो, सपोज अँगल आहे पी, असा एक अँगल आहे, ठीक आहे. तर या केसमध्ये ही एक रे आहे, ही एक रे आहे, या दोन रे एका पॉईंटला येऊन मीट करतात. तर हा जो पॉईंट पी आहे याला आपण नेहमी काय बोलतो? वर्टेक्स. दिस इज वर्टेक्स ऑफ अँगल QPR. याला आपण काय बोलतो? वर्टेक्स. ज्यावेळेस एखाद्या अँगलचा हा जो वर्टेक्स आहे, हा वर्टेक्स सर्कलच्या सेंटरवरती लाय करतो. काय बोलते मी? अँगलचा वर्टेक्स सर्कलच्या सेंटरवर लाय करतो, म्हणजे हीच केस. त्या केसमध्ये हा जो अँगल असतो याला आपण बोलतो सेंट्रल अँगल, ठीक आहे. सो वेन वर्टेक्स ऑफ एन अँगल इज सेंटर ऑफ सर्कल. हा अँगल आहे, याचा हा वर्टेक्स आहे. सपोज मी हे असं ड्रॉ केलं, हा अँगल उचलला, इथे ठेवला, हा पॉईंट पी आहे, हा पॉईंट क्यू आहे, हा पॉईंट आर आहे. तर थोडक्यात काय, अँगलचा जो वर्टेक्स आहे हा सर्कलचा सेंटर आहे. तर ह्या केसमध्ये हा जो अँगल आहे, या अँगल आपण काय बोलतो? सेंट्रल अँगल, ठीक आहे. समजलं सेंट्रल अँगल म्हणजे काय. आता आपल्याला आर्कचं मेजरमेंट बघायचं आहे, त्यासाठी आपण या सेंट्रल अँगलच्या टर्मचा यूज करणार आहोत. आपण बघितलं की ज्यावेळेस एखाद्या सर्कलमध्ये सिकंट आपण ड्रॉ करतो, त्या सिकंटमुळे सर्कल मेजर आर्क मायनर आर्कमध्ये डिवाइड होतो. किंवा आपण ज्यावेळेस कॉर्ड सुद्धा ड्रॉ करतो त्यावेळेस सुद्धा सर्कल मेजर आर्क आणि मायनर आर्कमध्ये डिवाइड होतं. त्याच पद्धतीने जर इथे तुम्ही बघितला, इथे हा एक सेंट्रल अँगल ड्रॉ केलेला आहे, अँगल थिटा. या अँगलमुळे सुद्धा काय होतंय, हे जो 2 पॉईंट कन्सिडर केले तुम्ही, तर हा एक पोर्शन तुम्हाला सर्कमफरन्सचा दिसतोय आणि हा एक पोर्शन तुम्हाला सर्कमफरन्सचा दिसतो. म्हणजे काय, सेंट्रल अँगलमुळे सुद्धा दिलेला सर्कमफरन्स 2 आर्कमध्ये डिवाइड होतोय. त्यामध्ये ही जी आर्क आहे याला आपण बोलणार मेजर आर्क, ऑब्वियस आहे. आणि ही जी आर्क आहे याला आपण काय बोलणार? मायनर आर्क. समजलं इथपर्यंत? सो मायनर आर्क कोणते आहे? आर्क APB इज मायनर आर्क, मेजर आर्क AQB, ठीक आहे. सेंट्रल अँगलमुळे सर्कमफरन्स 2 पार्टमध्ये डिवाइड होतं, मेजर आर्क आणि मायनर आर्क. आता याची आपल्याला मेजरमेंट बघायची आहे की याला आपण अँगलच्या फॉर्ममध्ये कसं मेन्शन करू शकतो. आता आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस आपण कंप्लीट सर्कल कन्सिडर करतो, होल सर्कलचा अँगल आपण किती कन्सिडर करतो? 360 डिग्री. आपण जेव्हा स्पाय डायग्राम वगैरेचा अभ्यास केला त्यावेळेस आपण बघितलं की कंप्लीट सर्कल म्हणजे आपण अँगल किती कन्सिडर करतो? 360 डिग्री. बघा, जर सपोज हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे, तेवढा टोटल अँगल आपण किती कन्सिडर करतो? 360 डिग्री. जर सपोज मी हाफ सर्कल कन्सिडर केला किंवा सेमी सर्कल कन्सिडर केला, म्हणजे एवढा अँगल, हा अँगल किती असतो? 180, राईट. सपोज मी 1/4 कन्सिडर केला, म्हणजे एवढा पोर्शन कन्सिडर केला, हा अँगल किती असतो? अँगल असणार आहे 90 डिग्री. हे तर आपल्याला माहिती आहे. आता याच्या रेफरन्सने आपल्याला मेजर आर्क मायनर आर्क बघायचं आहे. सो जेव्हा केव्हा एक आपल्याला सेंट्रल अँगल दिलेला आहे थिटा, त्याच्यासमोर हा जो आर्क फॉर्म होते दिस इज मायनर आर्क. तर या मायनर आर्कची व्हॅल्यू काय असते किंवा याचं मेजर काय असतं? हे मेजर नेहमी थिटा एवढं असतं. सिम्पल, ठीक आहे, समजते. मायनर आर्कचं मेजर किती असणार? इथे जो तुम्हाला सेंट्रल अँगल दिसणार ती व्हॅल्यू. सो मायनर आर्क APB याचं मेजर किती असणार? थिटा. सो मेजर ऑफ मायनर आर्क इज इक्वल टू मेजर ऑफ करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल. या आर्कचा करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल कोणता आहे? हा, म्हणजेच काय अँगल थिटा. त्यामुळे ह्या केसमध्ये थिटा डिग्री हे असणार आहे मेजर ऑफ मायनर आर्क. मायनर आर्क आहे आर्क APB, ठीक आहे. मायनर आर्क समजा. आता मेजर आर्क कोणता आहे? आर्क AQB. सो AQBचं मेजर किती असणार आहे? आता बघा, हा टोटल सर्कल आहे, नीट समजून घ्या. हा टोटल सर्कल आहे. टोटल सर्कल इज 360 डिग्री. त्यामधला एवढा अँगल आहे थिटा. एवढा टोटल 360 आहे. 360 मधला हा थिटा जर गेला तर हा रिमेनिंग किती असणार आहे? 360 मायनस थिटा, राईट. रिमेनिंग अँगल किती असणार? 360 मायनस थिटा. हा अँगल कशाला करस्पॉन्ड करतो? मेजर आर्कला. त्यामुळे मेजर आर्कचं मेजरमेंट नेहमी असतं 360 मायनस मेजर ऑफ मायनर आर्क. and therefore arc AQB याची व्हॅल्यू असणार आहे 360 मायनस थिटा डिग्री, ठीक आहे, समजलं. त्यानंतर मेजर ऑफ सेमी सर्क्युलर आर्क. सेमी सर्क्युलर आर्क म्हणजे काय? असं काही असणार आहे, एक्झॅक्टली हाफ असणार आहे. सेमी सर्क्युलर म्हणजेच काय? 180 आणि 180. त्यामुळे सेमी सर्क्युलर आर्क म्हणजे हा आर्क आणि हा आर्क दोन्ही आर्कची लेंथ सारखी असणार आहे. किती असणार आहे? टोटली 360 दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड होतं, म्हणजेच आर्कची व्हॅल्यू असेल 180 डिग्री. समजलं. मेजर ऑफ आर्क म्हणजे काय? अगदी सिम्पल आहे. एकदा परत आपण डिस्क्राईब करूया. मेजर ऑफ आर्क म्हणजे काय? सपोज एक सर्कल आहे, हा एक सेंट्रल अँगल आहे. आपण मेजर आर्क जे आहे ते आपण नेहमी मेजर करतो सेंट्रल अँगलच्या टर्ममध्ये. एक सेंट्रल अँगल आहे थिटा. तर ह्या सेंट्रल अँगलमुळे हा एक आर्क फॉर्म झालेला आहे. सो हा जो आर्क आहे या आर्कचा मेजर काय असणार आहे? दॅट विल बी इक्वल टू थिटा. त्यानंतर इथे एक आर्क असणार आहे. ह्या आर्कचा मेजर काय असणार आहे? टोटल सर्कल इज 360.
थिटा हा आहे म्हणजे हा रिमेनिंग अँगल किती असणार आहे 360 मायनस थिटा. सो ह्या सेकंड आर्कचं किंवा मेजर आर्कचं मेजरमेंट किती असणार आहे 360 मायनस थिटा. सेमी सर्कल आहे, सेमी सर्क्युलर आर्क असेल म्हणजेच काय सेमी सर्क्युलर आहे म्हणजे 180 आणि 180. सो त्याचा अँगल असणार आहे 180 डिग्री. कॉंग्रुएन्स ऑफ आर्क्स, जर आपल्याकडे 2 आर्क दिलेले असेल हे 2 आर्क कॉंग्रुएंट आहे की नाही हे आपण कोणत्या बेसिसवरती डिसाईड करणार ते क्रायटेरिया आपल्याला इथे बघायचं आहे. कॉंग्रुएन्सी किंवा कॉंग्रुएन्स म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे, आपण ट्रायंगलमध्ये सिमिलॅरिटी कॉंग्रुएन्सी बघितलेलं. कॉंग्रुएन्स म्हणजे काय, सपोज 2 डायमेन्शनल फिगर आहे, फॉर एक्झाम्पल एखादा ट्रायंगल झाला, सर्कल झाला, ज्यावेळेस ते 2 फिगर आपण एकमेकांवर ठेवू, एकमेकांवर सुपर इम्पोज करू त्यावेळेस ते अगदी तंतोतंत मॅच होतात. त्या केसमध्ये आपण बोलतो की ते ज्या 2 फिगर आहे त्या 2 फिगर कॉंग्रुएंट आहे. फॉर एक्झाम्पल अगदी सिम्पल एक्झाम्पल, आपण जर 1 रुपयाचे 2 कॉईन घेतले, ते 2 कॉईन आपण एकमेकांवर ठेवले ते एक्झॅक्टली मॅच होतं. म्हणजे काय, त्याचे 2 कॉईन आहे हे 2 कॉईन एकमेकांना कॉंग्रुएंट आहे. सो कॉंग्रुएन्सी म्हणजे काय, कॉंग्रुएन्सी म्हणजे 2 फिगर्सचा शेपसुद्धा सारखा पाहिजे आणि साईजसुद्धा सारखी पाहिजे. सेम शेप अँड सेम साईज. फॉर एक्झाम्पल सपोज एक ट्रायंगल असा आहे, दुसरा ट्रायंगल असा आहे, या दोन्ही ट्रायंगलचा शेप सारखा आहे, साईजसुद्धा सारखी आहे. साईजसुद्धा सारखी म्हणजे हा ट्रायंगल उचलून मी ह्या ट्रायंगलवर ठेवला तर तो एक्झॅक्टली ह्या ट्रायंगल मॅच होणार आहे. त्या केसमध्ये आपण बोला हे जे 2 ट्रायंगल आहे हे 2 ट्रायंगल कॉंग्रुएंट आहे. सपोज मी एक ट्रायंगल असा ड्रॉ केला, एक ट्रायंगल असा ड्रॉ केला, या दोन्ही ट्रायंगलचा शेप तर सारखा दिसतोय, कदाचित हा अँगल हे अँगल इक्वल असणार आहे, शेप तर सारखा दिसतो, बस साईज सारखी आहे का नाही, त्यामुळे दिज आर नॉट कॉंग्रुएंट अँगल. हे फक्त ट्रायंगलचा आपण रेफरन्स घेतलेला आहे. अशा पद्धतीने सर्कल असेल, स्क्वेअर असेल, रेक्टँगल असेल, कशासाठी आपण कॉंग्रुएन्सीची कंडिशन चेक करू शकतो. आता आपल्याला बघायचं आहे आर्कची कॉंग्रुएन्सी. आर्कची कॉंग्रुएन्सी म्हणजे काय, ज्यावेळेस 2 आर्क कॉंग्रुएंट असतील त्यावेळेस कोणता क्रायटेरिया आपल्याला चेक करायचा आहे ते आपल्याला बघायचं आहे. आता क्रायटेरिया चेक करण्यासाठी आर्कचं आपल्याला मेजरमेंट पाहिजे. आर्कचं मेजर आपण कशाच्या रेफरन्सने घेतो, आत्ताच आपण लास्ट टॉपिकमध्ये बघितलं ना. सपोज एक सर्कल आहे, सर्कलमध्ये जर हा सपोज सेंट्रल अँगल असणार आहे थिटा, सेंट्रल अँगल म्हणजे सर्कलच्या सेंटरसोबत फॉर्म झालेला अँगल थिटा आहे. तर ह्या इथे हा जो आर्क फॉर्म होतोय ना, हा जो आर्क, ह्या आर्कचं मेजरमेंट किती असणार आहे, दॅट विल बी इक्वल टू थिटा. म्हणजे सपोज हा आर्क आहे ए बी आणि थिटाची व्हॅल्यू आहे 50 डिग्री. तर मेजरमेंट ऑफ आर्क ए बी, आर्क ए बीचं मेजर किती असणार आहे 50 डिग्री. ठीक आहे. त्यामुळे या लॉजिकने सपोज जर 2 आर्क आपल्याकडे आहे आणि हे 2 आर्क जर कॉंग्रुएंट पाहिजे, याचा अर्थ काय, दोन्ही आर्कचं मेजर सारखं पाहिजे. ही कंडिशन तर आपल्याला मिळते, बट ही कंडिशन सफिशियंट आहे का ते आपण लगेच बघूया. सो बघा, एक 2 सर्कल इथे ड्रॉ केलेले आहे, सेंटर आहे सी. ओके. त्यानंतर सी सेंटर आहे, हा अँगल दिलेला आहे सेंट्रल अँगल 70 डिग्री, इथे एक अँगल 70 डिग्री आहे, इथे एक अँगल 40 डिग्री आहे. आता ह्या अँगलमुळे हा जो आतला सर्कल आहे याच्यावरती एक आर्क फॉर्म होते आर्क ए बी, इथे आर्क फॉर्म होते आर्क डी, इथे आर्क फॉर्म होते जी एफ और एफ जी आणि इथे एक आर्क फॉर्म होते आय जी. हे 4ही आर्क इथे लिहिलेले आहे. आर्क समजले कसे, ह्या सेंट्रल अँगलमुळे इथे एक आर्क फॉर्म होते हा एक आर्क, या सेंट्रल अँगलमुळे हा एक आर्क आपण कन्सिडर केला. इथे सुद्धा आर्क फॉर्म होते, बट आपण जस्ट आपल्याला एक्झाम्पल समजून घेण्यासाठी आपण एवढे आर्क्स कन्सिडर केलेले आहे. त्यानंतर इथे अँगल 40 डिग्री, याच्यामुळे एक आर्क फॉर्म होतोय आय जे. आता आपल्याला बघायचं याच्यामध्ये कोणते आर्क कॉंग्रुएंट असणार आहे. हे लॉजिक काय सांगतं की ज्यावेळेस 2 आर्क कॉंग्रुएंट पाहिजे त्यावेळेस त्याचा सेंट्रल अँगल सारखा पाहिजे. बरोबर. आता इथे जर बघितला हा अँगल 70 आहे, हा अँगल 70 आहे, ह्या अँगल 70मुळे आर्क ए बी फॉर्म होतोय, आर्क डी फॉर्म होतोय. नीट लक्षात आहे. ठीक आहे. हा अँगल 70 आहे, इथे एक आर्क ए बी फॉर्म होतोय, एक आर्क डी फॉर्म होतोय. हे लॉजिक काय सांगतं की ज्यावेळेस सेंट्रल अँगल सारखा असेल त्यावेळेस आर्कचं मेजर सारखं असणार आहे. मग त्या लॉजिकनी आर्क ए बी आणि आर्क डी ई हे कॉंग्रुएंट पाहिजे. बट इथे जर तुम्ही बघितलं ए बीची लेंथ एवढी आहे आणि डी एवढे दिसते, याचा अर्थ काय, हे याची लेंथ एवढी आहे, याची लेंथ एवढी आहे, म्हणजे ऑब्व्हियसली हे 2 आर्क कॉंग्रुएंट नाही आहे. म्हणजे काय, सेंट्रल अँगल ही एक सफिशियंट कंडिशन आहे. याच्या व्यतिरिक्त सुद्धा अजून आपल्याला काहीतरी चेक करावं लागणार आहे. आता हा जो अँगल आपण 70 डिग्री बघितला, हा सुद्धा 70 डिग्री अँगल आहे, हा सुद्धा 70 डिग्री अँगल आहे. इथे आर्क फॉर्म होते जी एफ. आता ही जी जी एफची ही जी लेंथ असणार आहे ना, ज्यावेळेस तुम्ही विथ मेजर हे सर्कल ड्रॉ कराल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की ही जी जी एफ लेंथ आहे ना, ही लेंथ डी एवढी येते. म्हणजेच काय, आर्क डी ई आणि आर्क जी एफ ही जी लेंथ आहे ही लेंथ सारखी येते. ॲज वेल ॲज सेंट्रल अँगल सुद्धा 70 डिग्री आहे. सो यावरून आपण काय कन्क्लूड करू शकतो की ज्यावेळेस 2 आर्क आपल्याला कॉंग्रुएंट आहे हे चेक करायचं असतं त्यावेळेस आपल्याला 2 कंडिशन चेक करावं लागतात. फर्स्ट कंडिशन आहे की सेंट्रल अँगल सारखाच पाहिजे, सेंट्रल अँगल शुड बी सेम. ठीक आहे. इथे 70 डिग्री आहे, इथे 70 डिग्री आहे, सेंट्रल अँगलची एक कंडिशन सॅटिस्फाय झाली. सेकंड कंडिशन असते रेडियसची. रेडियसची म्हणजे कशी बघा, आता हा जो आर्क डी मी कन्सिडर केला, हा अँगल 70 आहे, 70 डिग्री आहे. मोठ्या सर्कलची रेडियस आहे ही सी डी और सीई. ठीक आहे. हा आर्क जी एफ आहे, हा आर्क या रेडियसमुळे फॉर्म होतं किंवा आपण असं बोलू शकतो की हा जो अँगल आहे याचा एक रे इथे आहे, त्यामुळे ही रेडियस आहे, ही रेडियस आहे सी एफ और सी जी. मोठ्या सर्कलचीच रेडियस आहे सी डी, सीई, सी एफ, सी जी.
या सगळ्या रेडियाय आहे मोठ्या सर्कलच्या, ज्यांची व्हॅल्यू सारखीच आहे. त्यामुळे रेडियस सारखी आहे म्हणून हे जे आर्क डी आणि आर्क जी एफ आहे हे दोन्ही आर्क सेम लेंथचे आहे. त्यामुळे सेकंड कंडिशन काय असते, रेडियस शुड बी सेम. तर ह्या दोन्ही कंडिशन जर सॅटिस्फाय झालं तर आपण बोलतो दिलेले दोन आर्क कॉन्ग्रुएंट असतात. समजलं. तर त्यामुळे ज्यावेळेस आपल्याला दोन आर्क कॉन्ग्रुएंट आहे की नाही हे चेक करायचं असतं, त्यावेळेस आपल्याला काय करायचं, फर्स्ट चेक करायचं सेंट्रल अँगल सारखा आहे का. सेकंड थिंग, सेंट्रल अँगल सारखा आला, रेडियस सारखी आहे का. आता या केसमध्ये काय होतं तर बघा, ए बी आणि डी मध्ये सेंट्रल अँगल तर सारखा येत होता, एक कंडिशन सॅटिस्फाय होत होती. बट ए बी आर्कसाठी रेडियस किती आहे, एवढी, राईट. आणि डी आर्कसाठी रेडियस केवढी आहे, एवढी. रेडियस इक्वल नाही आहे, रेडियस इक्वल नाही, ही कंडिशन सॅटिस्फाय नाही होते आणि म्हणून हे जे दोन आर्क आहे हे दोन आर्क कॉन्ग्रुएंट नाही आहे. जर आपण डीई आणि जी एफ कन्सिडर केला, सेंट्रल अँगल 70-70 आहे, फर्स्ट कंडिशन सॅटिस्फाय झाली. त्यानंतर रेडियस आहे एवढी, याची सुद्धा रेडियस आहे एवढी, रेडियस सुद्धा मॅच होत आहे. म्हणजेच काय, हे जे दोन आर्क आहे हे दोन आर्क कॉन्ग्रुएंट आहे. आता आपण जर हा थर्ड आर्क कन्सिडर केला आय जे साठी जर तुम्ही बघितला, रेडियस एवढी आहे, ही रेडियस एवढी आहे, ही रेडियस एवढी आहे. म्हणजेच काय, रेडियसचा एक क्रायटेरिया तर इथे सॅटिस्फाय होतं. बट सेंट्रल अँगल, इथे अँगल दोन्ही ठिकाणी 70, इथे अँगल किती आहे 40 डिग्री, ही कंडिशन सॅटिस्फाय होत नाही. त्यामुळे आय जे हा आर्क या दोन्ही आर्कसोबत नसणार आहे. ठीक आहे. त्यामुळे आता ह्या सगळ्या आर्कमध्ये कोणते कोणते आर्क कॉन्ग्रुएंट असणार आहे. फर्स्ट जर तुम्ही बघितला, आर्क ए बी इज नॉट कॉन्ग्रुएंट टू आर्क डीई. रिझन काय देणार, रेडिया आर डिफरंट. ठीक आहे. त्यानंतर आर्क डीई ही आर्क कशाला कॉन्ग्रुएंट आहे, जी एफला, इज कॉन्ग्रुएंट टू आर्क जी एफ. रिझन काय असणार आहे, फर्स्ट सेंट्रल अँगल सेम आहे, सेकंड थिंग रेडियस सुद्धा सेम आहे. दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतं म्हणून दोन आर्क कॉन्ग्रुएंट आहे. त्यानंतर थर्ड आपण घेणार, आर्क आय जे इज नॉट कॉन्ग्रुएंट टू आर्क आय जे. डीईला पण कॉन्ग्रुएंट नाही, जी एफला पण कॉन्ग्रुएंट नाही आहे, डीई और जी एफ. इवन ए बीला सुद्धा कॉन्ग्रुएंट नाही आहे. रिझन, सेंट्रल अँगल इज डिफरंट. तर अशा पद्धतीने आपल्याला आर्कची कॉन्ग्रुएन्सी डिसाईड करायची असते. समजलं काय एक्सप्लेन केलं ते. सो थोडक्यात काही कन्क्लुजन आपण यावरून काय काढू शकतो, सपोज दोन आर्क जर कॉन्ग्रुएंट पाहिजे तर फर्स्ट सेंट्रल अँगल सारखा पाहिजे आणि सेकंड थिंग त्यांची रेडियस सुद्धा सारखी पाहिजे. जशी या केसमध्ये डीई आणि जी एफ या दोघांसाठी सेंट्रल अँगल सारखा होता, रेडियस सुद्धा सारखी होती. ह्या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या. या दोन्ही कंडिशन मस्ट आहे. फक्त एक कंडिशन सॅटिस्फाय झाली, फॉर एक्झाम्पल या केसमध्ये अँगलची कंडिशन सॅटिस्फाय होते फॉर आर्क ए बी अँड डी. बट फक्त अँगलची कंडिशन सॅटिस्फाय होऊन चालणार नाही आहे आपल्याला, कारण इथे रेडिया जर डिफरंट असेल तर डोळ्यांनीच आपल्याला दिसतं की ही लेंथ तेवढी आहे, ही लेंथ तेवढी आहे, म्हणजे ह्या दोन आर्क ऑब्व्हियसली कॉन्ग्रुएंट नसणार आहे. एक थेरम आपल्याला बघायचा आहे कॉन्ग्रुएंट आर्कशी रिलेटेड. बट तो थेरम बघण्याआधी आपल्याला एक सम ऑफ मेजर ऑफ आर्क्सचा एक छोटासा टॉपिक कव्हर करायचा आहे. सपोज एक सर्कल मी ड्रॉ केला, या सर्कलवरती जर मी काही पॉईंट्स घेतले ए बी सी डी ई. ठीक आहे. मी काही पॉईंट्स घेतले एका सर्कलवरती. आता हे जे सगळे पॉईंट्स आहे हे सगळे पॉईंट एका सर्कलवर लाय करतात. त्यामुळे हे जे सगळे पॉईंट आहे याला आपण बोलतो कॉनसायक्लिक पॉईंट. काय बोलतो याला आपण, कॉनसायक्लिक पॉईंट. कॉनसायक्लिक. ठीक आहे. एका सर्कलवर जे सगळे पॉईंट लाय करतात त्याला आपण बोलतो कॉनसायक्लिक पॉईंट्स. आता यामुळे काय होतं, ह्या पॉईंट्समुळे काय होतं, जर आपण आर्क्स जर इथे बघितला कोणत्या कोणत्या आर्क्स फॉर्म होत आहे, यामध्ये एक आर्क फॉर्म होते आर्क ए बी. असे नंबर ऑफ आर्क्स इथे फॉर्म होणार आहे. एक आर्क फॉर्म होते आर्क ए बी, त्यानंतर बी सी आर्क असणार आहे, सी डी आर्क असणार आहे, डीई ही सुद्धा एक आर्क असणार आहे. किंवा मी असंही लिहू शकते आर्क ए बी सी किंवा ए बी डी किंवा ए बी ई और सी डी ई ही सुद्धा एक आर्क असू शकते किंवा बी डी ई ही सुद्धा एक आर्क असू शकते. सो तुम्ही कसंही कॉम्बिनेशन घेऊ शकता. बघा ए बी एक आर्क आहे, बी सी सी डी डी ई, किंवा ए बी सी एक आर्क आहे, सी डी एक आर्क आहे, किंवा ए सी डी ही एक आर्क आहे. तर असं कोणतेही कॉम्बिनेशन घेऊन तुम्ही आर्क मेन्शन करू शकता. तर असे नंबर ऑफ आर्क्स इथे पॉसिबल आहे. तर आपल्याला बघायचं की ज्यावेळेस आपण आर्कची सम करतो त्या समच्या टर्ममध्ये आपण आर्क कसं डिस्क्राईब करू शकतो. फॉर एक्झाम्पल सपोज जर मला आर्क मेन्शन करायचे आहे, आर्क लेट्स से ए सी ई ही आर्क मेन्शन करायची आहे. ठीक आहे. दिस इज पॉईंट डी सी बी आणि ए. जर मला इथे आर्क
ACE याचं मेजर लिहायचं आहे, तर मी हे असं लिहू शकते, मेजरमेंट ऑफ आर्क ACE. ACE म्हणजे एवढी टोटल लेंथ, बरोबर. तर याला मी कसं लिहू शकते, दॅट इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क ACE. मी याला असं लिहू शकते, मेजरमेंट ऑफ आर्क ABC प्लस मेजर ऑफ आर्क ABC आणि त्यानंतर ABC आणि त्यानंतर CDE. ठीक आहे, समजलं. मी आर्क ACEला कसं लिहिलं, एवढी टोटल लेंथ आहे किंवा एवढी टोटल आर्क लेंथ आहे, याला मी 2 पार्टमध्ये लिहिलं, ABC प्लस CDE. ओके, किंवा याला मी असंही लिहू शकते, आर्क ACE इज इक्वल टू ACE. याला मी असं लिहू शकते, ACD प्लस मेजरमेंट ऑफ आर्क DE. असे मी लिहू शकते. ठीक आहे, एवढी टोटल लेंथ म्हणजे एवढी लेंथ आणि त्यानंतर ही लेंथ. तर अशा पद्धतीने मी आर्कचं मेजर मेन्शन करू शकते इन टर्म्स ऑफ अदर 2 आर्क्स. बट हे मी असं लिहू शकते का, मेजरमेंट ऑफ आर्क ACE इज इक्वल टू, सपोज AC सेम आर्क मला लिहायचं आहे, मी असं लिहिणार आर्क ACD प्लस आर्क ACD प्लस आर्क CDE. नीट बघा, मेजरमेंट ऑफ आर्क ACE एवढी टोटल लेंथ ACE दॅट इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ आर्क ACD म्हणजे कोणती लेंथ, ही एवढी लेंथ प्लस मेजरमेंट ऑफ आर्क CDE म्हणजे एवढी लेंथ. आता यामध्ये प्रॉब्लेम काय होतोय, इथे जर तुम्ही बघितला CD आणि CD रिपिटेटिव्ह येतोय, बरोबर. पॉईंट D आणि C आणि D यामध्ये असणं, हे जे सगळे पॉईंट आहे, हे सगळे पॉईंट ह्या दोन्ही आर्कला कॉमन आहे. त्यामुळे हे जे मेजरमेंट जर मी असं लिहिलं, मेजरमेंट ऑफ आर्क ACE इज इक्वल टू ACD प्लस CDE, यामध्ये CD हा पूर्ण पोर्शन रिपीट होते, त्यामुळे हे आपण असं लिहू शकत नाही. ठीक आहे, समजतं काय सांगण्याचा प्रयत्न करते. सो थोडक्यात काय, आर्कचं आपल्याला मेजरमेंट कसं लिहायचं आहे, AC जर लिहायचं असेल तर AC प्लस CDE किंवा ACD प्लस DE या पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. कोणताच पार्ट किंवा कोणताच पॉईंट डबल मेन्शन व्हायला नको. आता आपल्याला एक थेरम बघायचा आहे. सो थेरम काय सांगतो, सगळ्यात आधी थेरम इज रिलेटेड टू कॉन्ग्रुएंट आर्क आणि कॉर्ड्स. कॉन्ग्रुएंट आर्क म्हणजे काय ते आपल्याला समजलं. कॉन्ग्रुएंट आर्क म्हणजे काय, अशा 2 आर्क की ज्याचा सेंट्रल अँगल सारखा असतो आणि करस्पॉन्डिंग रेडियस सुद्धा इक्वल व्हॅल्यूचे असतात, त्याला आपण बोलतो कॉन्ग्रुएंट आर्क. त्यानंतर कॉर्ड म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे की सर्कलवरचे कोणतेही 2 पॉईंट जॉईन करणारी जी लाईन असते, लाईन सेगमेंट असते, याला आपण बोलतो कॉर्ड. ठीक आहे, आता यांना रिलेट करणारा एक थेरम आपल्याला बघायचा आहे. थेरम स्टेटमेंट काय, द कॉर्ड्स करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रुएंट आर्क्स ऑफ अ सर्कल, द कॉर्ड्स करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रुएंट आर्क्स ऑफ अ सर्कल. म्हणजे सपोज एक सर्कल इथे ड्रॉ केलेला आहे, सर्कलचा सेंटर आहे B. या सर्कलमध्ये आपल्याला एक आर्क दिसते, आर्क APC. आर्क काय आपल्याला माहिती आहे, एक सेंट्रल अँगल आहे, हा आर्क आहे APC आणि इथे एक आर्क आहे EQD किंवा DQE. सो द कॉर्ड्स करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रुएंट आर्क्स ऑफ सर्कल. सपोज हे जे 2 आर्क आहे ना, हे 2 आर्क कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे APC आणि CDE हे 2 आर्क कॉन्ग्रुएंट आहे. याचे करस्पॉन्डिंग कॉर्ड कोणते असणार आहे, कॉर्ड म्हणजे काय, असे 2 पॉईंट की जे सर्कलवर पाहिजे. मग सपोज हा जो आर्क आहे, ठीक आहे, ह्या आर्कचा करस्पॉन्डिंग कॉर्ड कोणते असणार आहे, करस्पॉन्डिंग कॉर्ड असणार आहे AC. समजतंय, करस्पॉन्डिंग कॉर्ड कोणते असणार, कारण हे जे 2 पॉईंट आहे सर्कलवर आहे. सो दिस इज करस्पॉन्डिंग कॉर्ड. त्यानंतर सपोज आर्क जर मी DQE कन्सिडर केला, DQE ही आर्क आहे, याचा करस्पॉन्डिंग कॉर्ड कोणता असणार आहे, हा कॉर्ड असणार. ही रेडियस आहे, ठीक आहे, आणि हा आहे कॉर्ड. कॉर्ड म्हणजे काय, सर्कलवरच्या 2 पॉईंटला जॉईन करणारी लाईन. सो दिस इज कॉर्ड. द कॉर्ड्स करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रुएंट आर्क्स ऑफ अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट. सो सपोज जर हे 2 आर्क कॉन्ग्रुएंट असतील तर त्याचे हे जे करस्पॉन्डिंग कॉर्ड आहे, हे कॉर्ड सुद्धा कॉन्ग्रुएंट असणार आहे. सिंपल, म्हणजे हे 2 कॉर्ड जर कॉन्ग्रुएंट असतील तर लेंथ AC आणि लेंथ DE या 2 लेंथ म्हणजे दिलेले 2 कॉर्ड इक्वल व्हॅल्यूचे किंवा इक्वल लेंथचे असणार आहे. हा आहे थेरम. ठीक आहे, सो अजून इथे असं सांगितलं आहे, द कॉर्ड्स करस्पॉन्ड टू कॉन्ग्रुएंट आर्क्स ऑफ अ सर्कल ऑर कॉन्ग्रुएंट सर्कल्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे काय, सपोज जर आपण 2 सर्कल कन्सिडर केले, ही तर केस आपण फक्त एका सर्कलची कन्सिडर केली. सपोज 2 सर्कल आहे, ह्या 2 सर्कल कॉन्ग्रुएंट आहे, कॉन्ग्रुएंट सर्कल आहे म्हणजे रेडियसची व्हॅल्यू सुद्धा सारखी असणार आहे. तर ह्या केसमध्ये सपोज जर 2 आर्क कॉन्ग्रुएंट असतील, ही एक आर्क आणि ही एक आर्क, ह्या 2 आर्क जर कॉन्ग्रुएंट असेल तर त्याच्या करस्पॉन्डिंग कॉर्ड्स असणार आहे, त्या कॉर्ड्स सुद्धा इक्वल लेंथच्या असणार आहे. म्हणजे हा थेरम एका सर्कलसाठी सुद्धा अप्लिकेबल आहे, ॲज वेल ॲज 2 कॉन्ग्रुएंट सर्कलसाठी सुद्धा अप्लिकेबल आहे. कॉन्ग्रुएंट सर्कलसाठीची जी स्टेटमेंट आहे ती ब्रॅकेटमध्ये लिहिलेली आहे. समजली स्टेटमेंट, परत एकदा सांगते. स्टेटमेंट काय सांगते, द कॉर्ड्स करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रुएंट आर्क्स ऑफ अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट. एक सर्कल आहे, त्याच्यामध्ये 2 कॉन्ग्रुएंट आर्क आहे,
तर त्याचं करस्पॉन्डिंग कॉर्ड जे आहे ते कॉर्ड सुद्धा इक्वल लेंथचे असणार आहे. हा कॉन्ग्रंट, हे दोन आर्क कॉन्ग्रंट आहे, म्हणजे हे दोन आर्क कॉन्ग्रंट आहे, त्याचं करस्पॉन्डिंग कॉर्ड कोणतं असणार आहे, ही लाईन. याचा करस्पॉन्डिंग कॉर्ड ही लाईन, म्हणजे ह्या लेंथ सुद्धा इक्वल असतात. किंवा जर आपण दोन कॉन्ग्रंट सर्कल कन्सिडर केले त्या केसमध्ये कॉन्ग्रंट सर्कल आहे म्हणजे रेडियसची व्हॅल्यू सारखी असणार आहे. कॉन्ग्रंट आर्क आहे, हा आर्क आणि हा आर्क सेम लेंथचा आहे, तर त्याचे करस्पॉन्डिंग कॉर्ड सुद्धा इक्वल व्हॅल्यूचे असणार आहे. ठीक आहे. आता थेरमचं प्रूफ आपल्याला बघायचं आहे. गिवन सर्कल विथ सेंटर बी, आर्क एपीसी इज कॉन्ग्रंट टू आर्क डीक्यूई. ठीक आहे. एपीसी आणि डीक्यूई हे दोन आर्क कॉन्ग्रंट आहे. आर्क कॉन्ग्रंट आहे याचा अर्थ लगेच आपल्याला समजायला पाहिजे की सेंट्रल अँगल सारखाच असणार आहे, रेडियस सुद्धा सारखी असणार. रेडियस इथे आपल्याला दिसते, ही रेडियस आहे, ही रेडियस आहे, ही रेडियस आहे. सो दोन कंडिशन सॅटिस्फाय होतात. सेंट्रल अँगल सारखा आहे ॲज वेल एज रेडियस सुद्धा सारखी आहे. सो टू प्रूव्ह, व्हॉट टू प्रूव्ह, कॉर्ड एसी इज कॉन्ग्रंट टू कॉर्ड डी. कॉर्ड एसी म्हणजे ही लेंथ आणि कॉर्ड डी म्हणजे ही लेंथ. या दोन लेंथ कॉन्ग्रंट आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. आता याच्या प्रूफसाठी आपल्याला काय करावं लागणार बघा. आपल्याला ह्या दोन साईड ज्या ह्या दोन साईड कॉन्ग्रंट दाखवायचे आहे. ह्या दोन साईड आहे एका ट्रँगलच्या साईड्स, बरोबर. त्यामुळे जर मी हे दोन ट्रँगल कॉन्ग्रंट दाखवले तर कॉन्ग्रंट ट्रँगलच्या करस्पॉन्डिंग साईड म्हणून मला या दोन लेंथ म्हणजेच कॉर्ड्स इक्वल आहे दाखवता येईल. मग इथे ट्रँगल कोणते, ट्रँगल बीएसी आणि ट्रँगल बीईडी, हे दोन ट्रँगल आपण कॉन्ग्रंट दाखवू शकतो का बघूया. कॉन्ग्रंट दाखवण्यासाठी इथे लगेच आपल्याला दिसतं ही रेडियस आहे, ही रेडियस आहे, ही रेडियस आहे, ही रेडियस आहे, म्हणजे करस्पॉन्डिंग साईड्स इक्वल आहे. सेंट्रल अँगल सारखाच आहे. साईड अँगल साईड कॉन्ग्रन्सीच्या अकॉर्डिंग हे दोन ट्रँगल कॉन्ग्रंट असणार आहे. दोन ट्रँगल कॉन्ग्रंट आहे म्हणून त्याचे करस्पॉन्डिंग साईड, या ट्रँगलची थर्ड ही साईड कव्हर झाली. थर्ड साईड कोणती, एसी. या ट्रँगलची थर्ड साईड कोणती, डी. या दोन साईड कॉन्ग्रंट आहे म्हणजेच काय, कॉर्ड एसी इज कॉन्ग्रंट टू कॉर्ड डी. फक्त सिंपल कॉन्ग्रन्सीचा आपण इथे यूज केलेला आहे. ठीक आहे. सो प्रूफसाठी आपण कन्सिडर काय लिहिणार, सिन्स आर्क एपीसी इज कॉन्ग्रंट टू आर्क डीक्यूई. एपीसी आणि डीक्यूई कॉन्ग्रंट आहे, देअरफॉर अँगल एबीसी is congruent to angle ABC DBE. ठीक है. सेंट्रल एंगल्स सेम. ओके. एंड देयरफॉर इन ट्रायंगल अपन ट्रायंगल कोणता कन्सिडर करणार, ट्रायंगल ABC एंड ट्रायंगल ABC DBE. या दोन ट्रँगलमध्ये आपण काय लिहू शकतो, AB इज कॉन्ग्रुएंट टू DB. AB आणि DB कॉन्ग्रुएंट आहे. त्यानंतर BC इज कॉन्ग्रुएंट टू BE. BC आणि BE कॉन्ग्रुएंट आहे. रिझन काय, रेडियस ऑफ सेम सर्कल. ठीक आहे, रेडियस ऑफ सेम सर्कल. आणि अँगल ABC आणि अँगल DBE सारखे आहे. याला बोलू 1 फ्रॉम 1. त्यामुळे ही साईड आणि हा अँगल. आता इथे जर बघितलं साईड अँगल साईड, हा जो अँगल आहे या दोन्ही साईडच्या मध्ये लाय करतो. त्यामुळे इथे आपण SAS क्रायटेरियाच्या अकॉर्डिंग लिहू शकतो, कॉन्ग्रुएन्सी टेस्ट, दिस टू ट्रँगल्स आर कॉन्ग्रुएंट. दोन ट्रँगल कॉन्ग्रुएंट आहे त्यामुळे करस्पॉन्डिंग साइड्स करस्पॉन्डिंग अँगल्स आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. आपल्याला फक्त साइड पाहिजे म्हणून आपण फक्त साइड मेन्शन करतो. करस्पॉन्डिंग साइड्स आर कॉन्ग्रुएंट. ऑलरेडी दोन साइड मेन्शन केलेल्या आहेत. थर्ड साइड कोणती आहे, देअरफॉर ABC ची थर्ड साइड आहे AC आणि याची थर्ड साइड आहे D. सो AC कॉन्ग्रुएंट टू D, दॅट इज AC म्हणजेच काय, कॉर्ड आहे. कॉर्ड AC इज कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड D. हेन्स प्रूफ. एवढं सिंपल होतं. ठीक आहे. थेरम कसं लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस दोन आर्क कॉन्ग्रुएंट असणार आहे तर त्या आर्कमुळे जी काही कॉर्ड आपल्याला तिथे दिसते त्या करस्पॉन्डिंग दोन कॉर्ड सुद्धा इक्वल असणार आहे किंवा कॉन्ग्रुएंट असणार आहे. नेक्स्ट थेरम, करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स ऑफ अ सर्कल इनसाइड ब्रॅकेट और कॉन्ग्रुएंट सर्कल्स आर कॉन्ग्रुएंट. आता जो आपण थेरम बघितला त्याचा रिव्हर्स थेरम आहे. त्या थेरममध्ये आपण काय बघितलं, आपण म्हणत होतो की सपोज एक सर्कल आहे, या सर्कलमध्ये ही एक आर्क आहे आणि लेट्स से इथे एक आर्क आहे. ठीक आहे. या दोन आर्क कॉन्ग्रुएंट आहे. दोन आर्क कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे त्याचा करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल इक्वल व्हॅल्यूज आहे ॲज वेल ॲज रेडियस सुद्धा इक्वल आहे. त्या केसमध्ये हे जे दोन आर्क आहे यांच्याशी करस्पॉन्डिंग जो काही कॉर्ड आहे, इथे जो काही कॉर्ड आपल्याला दिसतं, हे जे दोन कॉर्ड आहे हे दोन कॉर्ड सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. हा थेरम आपण बघितला. म्हणजे जर आर्क कॉन्ग्रुएंट असतील तर करस्पॉन्डिंग कॉर्ड सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. हा थेरम काय सांगतो, सेकंड थेरम काय सांगतो, सपोज
कॉर्ड जर इक्वल व्हॅल्यूचे असेल किंवा कॉर्ड जर कॉन्ग्रुएंट असेल तर त्याचे करस्पॉन्डिंग आर्क्स इक्वल असणार आहे. म्हणजे सपोज एक सर्कल आहे, या सर्कलमध्ये एक कॉर्ड इथे आहे, एक कॉर्ड इथे आहे. कॉर्ड म्हणजे काय, सर्कलवरच्या दोन पॉईंटला जॉईन करणारी लाईन. सपोज या दोन्ही लेंथ सारखे आहे किंवा हे दोन कॉर्ड कॉन्ग्रुएंट आहे, त्या केसमध्ये हा जो आर्क आहे इथे आर्क, या आर्कचं मेजरमेंट आणि ह्या आर्कचं मेजरमेंट सारखं असतं. हा थेरम इथे आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. समजलं. सो थोडक्यात दोन्ही थेरम कशामधलं रिलेशन सांगतं, आर्क सारखे असेल तर करस्पॉन्डिंग कॉर्ड सारखे असणार आहे, करस्पॉन्डिंग कॉर्डची लेंथ सारखी असेल तर करस्पॉन्डिंग आर्क सुद्धा सारखे असणार आहे. हे एका सर्कलसाठी नाही, दोन सर्कलसाठी सुद्धा ॲप्लिकेबल आहे. म्हणून इनसाइड ब्रॅकेट कॉन्ग्रुएंट सर्कल्स बोललेलं आहे. म्हणजे सपोज दोन सर्कल आहे, ठीक आहे, या दोन सर्कलमध्ये एक इथे कॉर्ड आहे, ही कॉर्ड आहे, या दोन्ही कॉर्ड जर इक्वल लेंथचे असतील तर करस्पॉन्डिंग आर्क, या सर्कलचा हा आर्क आणि या सर्कलचा हा आर्क, हे जे दोन आर्क आहे हे दोन आर्क सुद्धा सेम मेजरचे असतील किंवा कॉन्ग्रुएंट असणार आहे. आता हा थेरम आपल्याला इथे प्रूव्ह करायचा आहे. अगदी सिंपल थेरम आहे. आपण कसं प्रूव्ह करणार, फर्स्ट व्हॉट इज गिवन, व्हॉट टू प्रूव्ह अँड प्रूफ. व्हॉट इज गिवन, सर्कल विथ सेंटर ओ, सर्कल विथ सेंटर ओ, त्यानंतर पी क्यू अँड आर एस आर कॉर्ड्स. ऑल्सो पी क्यू इज कॉन्ग्रुएंट टू आर एस. हे दोन पी क्यू कॉर्ड म्हणजे ही लाईन आणि आर एस ही लाईन, यांची लेंथ सारखी आहे. दिस इज गिवन. व्हॉट टू प्रूव्ह, प्रूव्ह आपल्याला काय करायचं आहे, काय करायचं आहे, या कॉर्डच्या करस्पॉन्डिंग आर्क, आर्क कोणता आहे पी एम क्यू, आणि सेकंड आर्क कोणता आहे आर्क आर एन एस. हे जे दोन आर्क आहे हे दोन आर्क सुद्धा कॉन्ग्रुएंट आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. मग आता हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह करणार, लास्ट क्वेश्चनमध्ये आपण ट्रँगलच्या कॉन्ग्रुएन्सीचा यूज केलेला, कारण आपल्याला लेंथ कॉन्ग्रुएंट दाखवायची होती. बट या केसमध्ये आपल्याला आता हे जे आर्क आहे हे आर्क कॉन्ग्रुएंट दाखवायचे. आर्क कॉन्ग्रुएंट दाखवायचे म्हणजे आपल्याला दोन गोष्टी पाहिजे. फर्स्ट सेंट्रल अँगल सारखा पाहिजे, रेडियस सारखी पाहिजे. एकच सर्कल दिसतोय त्यामुळे रेडियस तर ऑब्व्हियसली सारखे असणार आहे. ही कंडिशन तर ऑलरेडी आपल्याला मिळालेली आहे किंवा ही कंडिशन ऑलरेडी सॅटिस्फाय झालेली आहे. बट आता आपल्याला दाखवावं लागेल की सेंट्रल अँगल सारखे आहे, म्हणजे इथला अँगल आणि हा अँगल हे दोन्ही अँगल सारखे आहे. अगेन अँगल सारखे हे दाखवण्यासाठी आपण कॉन्ग्रुएन्सीचा यूज करू शकतो. का, कारण ज्यावेळेस दोन ट्रँगल कॉन्ग्रुएंट असतात त्यावेळेस त्याचे करस्पॉन्डिंग अँगल आणि करस्पॉन्डिंग साईड इक्वल किंवा कॉन्ग्रुएंट असतात. आपल्याला अँगल कॉन्ग्रुएंट दाखवायचे, म्हणजे जर दोन ट्रँगल आपण कॉन्ग्रुएंट दाखवले तर करस्पॉन्डिंग अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट असते, हे आपण प्रूव्ह करू शकतो. कोणते दोन ट्रँगल आहे, एक ट्रँगल आहे OPQ, दुसरा ट्रँगल आहे ORS. आता हे दोन ट्रँगल आपण कॉन्ग्रुएंट दाखवू शकतो का, आपण दाखवू शकतो. कारण बघा इथे रेडियस आहे, रेडियस आहे, रेडियस आहे, रेडियस आहे. या ट्रँगलच्या दोन साईड रेडिया आहे, या ट्रँगलच्या सुद्धा दोन साईड रेडिया आहे, म्हणजे साईड अँड साईड हे एक रिलेशन आपल्याला मिळतं. त्यानंतर आपल्याकडे गिवन कंडिशन काय आहे की PQ आणि RS या दोन लेंथ सुद्धा सारखे आहे. बरोबर, PQ RS या दोन लेंथ सारखे आहे, म्हणजेच काय, अगेन थर्ड साईड सुद्धा सेमच आहे. सो SSS कॉन्ग्रुएन्सीच्या अकॉर्डिंग हे दोन ट्रँगल कॉन्ग्रुएंट असेल. दोन ट्रँगल कॉन्ग्रुएंट असेल म्हणजे त्याचे करस्पॉन्डिंग अँगल सुद्धा इक्वल व्हॅल्यूचे असणार आहे. त्यामुळे एक अँगल POQ असणार आहे. सपोज अँगल थिटा असेल तर त्याचा करस्पॉन्डिंग अँगल ROS हा अँगल सुद्धा थिटा असणार आहे. हे दोन अँगल सारखे आहे, दोन अँगल सारखे आहे. म्हणून ज्यावेळेस आपल्याला आर्क कॉन्ग्रुएंट दाखवायचे असतं त्यावेळेस आपण म्हणतो आपल्याला अँगल आणि रेडियस सारखे पाहिजे. ह्या कॉर्डसाठी ह्या आर्कसाठी PMQ साठी सेंट्रल अँगल आहे थिटा, या आर्कसाठी सेंट्रल अँगल आहे थिटा. ही सुद्धा कंडिशन सॅटिस्फाय झाली. रेडियसची कंडिशन सुद्धा ऑलरेडी सॅटिस्फाय झालेली, म्हणून आपण बोलू शकतो हे जे दोन कॉर्ड आहे हे दोन कॉर्ड कॉन्ग्रुएंट आहे. ठीक आहे, समजा अगदी सिंपल प्रूफ आहे. सो सोल्युशन, in triangle OPQ and triangle ORS, OP is congruent to OR, then OQ is congruent to OS. Reason, radii of same circle, आणि त्यानंतर PQ is congruent to RS. This is given कारण कॉर्ड इक्वल लेंथच्या दिलेला आहे. ठीक आहे, PQ congruent to RS and therefore by side congruency test we can say these two triangles are congruent. हे दोन ट्रँगल कॉन्ग्रुएंट आहे, दोन ट्रँगल कॉन्ग्रुएंट आहे म्हणून करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट, आपल्याला फक्त कोणता अँगल पाहिजे, आपल्याला हा अँगल पाहिजे म्हणून आपण फक्त तोच मेन्शन करूया. अँड देअरफॉर अँगल POQ इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ROS. POQ, ROS, POQ and ROS, that is for arcs PMQ and arc, for arc PMQ and arc RNS, central angle is same. Also radii are equal. एकाच सर्कलच्या
रेडियस आहे ना, त्यामुळे रेडिया आर इक्वल अँड देअरफॉर वी कॅन से दिस टू आर्क्स आर कॉन्ग्रुएंट. देअरफॉर आर्क PMQ इज कॉन्ग्रुएंट टू आर्क RNS. PMQ कॉन्ग्रुएंट टू आर्क RNS. अशा पद्धतीने हा थेरम आपल्याला प्रूव्ह करायचा होता. दोन्ही थेरममध्ये आपण ट्रायंगलच्या सिमिलॅरिटीचा यूज केलेला आहे. प्रॅक्टिस एक्झाम्पल आतापर्यंत आपण जे काही थेरम किंवा ज्या काही कॉन्सेप्ट शिकलो त्यावरती काही क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. हे एक्झाम्पल्स तुमचे सॉल्व एक्झाम्पल टेक्स्टबुकमध्ये जे सॉल्व एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये दिलेले आहे. सो फर्स्ट क्वेश्चन, एक सर्कल दिलेला आहे, सर्कलचा सेंटर आहे Q, त्यानंतर सर्कलवरती 3 पॉईंट दाखवलेले ABC. आपण असं बोलू शकतो ABC आर कॉन्सायक्लिक पॉईंट. कॉन्सायक्लिक म्हणजे काय, हे पॉईंट सगळे एकाच सर्कलवर लाय करतात म्हणून आपण त्याला बोलला कॉन्सायक्लिक पॉईंट्स. क्वेश्चन काय, फाइंड राईट नेम्स ऑफ ऑल दी आर्क्स. इथे जिथे कुठे तुम्हाला आर्क्स दिसतात त्या सगळ्यांची नावं आपल्याला लिहायचे, नेम्स मेन्शन करायचे. मेजरमेंट ऑफ आर्क BC 110, मेजरमेंट ऑफ आर्क AB 125, फाइंड मेजर ऑफ रिमेनिंग आर्क्स. तर त्यानंतर ह्या दोन कंडिशन आपल्याला दिलेल्या आहे. 2 आर्क्सचं मेजरमेंट दिलेलं आहे, अँगलची व्हॅल्यू दिलेली आहे, त्याचा यूज करून आपल्याला बाकीच्या रिमेनिंग आर्क्सचं मेजर फाइंड करायचं आहे. ठीक आहे, सिम्पल क्वेश्चन आहे. आता यामध्ये आर्क्स कोणते कोणते असणार आहे बघा. ऑल पॉसिबल आर्क्स. सपोज आर्क म्हणजे काय, आपल्याला आर्कचं नॉमेनक्लेचर कसं लिहायचं, आर्क कसे मेन्शन करायचे आपल्याला माहिती आहे. सपोज आर्क मेन्शन करण्यासाठी मी जर पॉईंट A घेतला, A पासून मी पॉईंट A पासून सुरुवात करते. फर्स्ट आर्क मला दिसतोय AB. ठीक आहे, AB हा एक आर्क दिसतोय, AC एक आर्क दिसतोय, AB झालं, AC झाला. B पॉईंट जर मी घेतला, Bच्या रेफरन्सनी मला एक BC आर्क दिसतोय, त्यानंतर BA आर्क दिसतोय. BA आर्क म्हणजेच काय, हा आर्क म्हणजेच काय, आर्क AB और आर्क BA काही फरक पडत नाही, दोघांचा अर्थ सारखाच आहे, त्यामुळे तो आर्क आपण अगेन मेन्शन करणार नाही. ठीक आहे, त्यानंतर Cच्या रेफरन्सनी जर मी घेतला तर मला मिळतं आर्क CB, दॅट इज आर्क BC ऑलरेडी मेन्शन केलेला आहे. त्यानंतर आर्क AC, दॅट इज द आर्क CA, दॅट इज आर्क AC, जे सुद्धा ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे. सो जर आपण फक्त 2 पॉईंटचं कॉम्बिनेशन घेतलं तर आपल्याला आर्क AB, आर्क AC आणि आर्क BC मिळतात. 3 पॉईंटचं कॉम्बिनेशन जर घेतलं, सपोज A पासून मी सुरुवात केली तर आर्क ABC मला मिळणार, आर्क ABC सुद्धा एक आर्क असणार आहे, बरोबर. त्यानंतर जर सपोज मी इथून मेजर घेतला, आर्क ACB हा सुद्धा एक आर्क असणार आहे, करेक्ट. आर्क ACB, A पासून आर्क ABC, त्यानंतर आर्क ACB. B पासून जर मी बघितलं तर B पासून एक 3 पॉईंटचं जर मी कॉम्बिनेशन घेतलं, B पासून मला कोणता आर्क मिळतं, आर्क BAC, आर्क BAC आणि त्यानंतर आर्क BCA. BCA म्हणजेच काय, ACB. ठीक आहे, हे समजते ना तुम्हाला. AB म्हणजेच BA, त्यानंतर ACB म्हणजेच काय, BCA. एंड पॉईंट AB BA. ठीक आहे, सो बीच्या रेफरन्सनी एक आर्क मिळतो BAC आणि सेकंड आर्क मिळतो मला BCA ऑलरेडी घेतलेला आहे. Cच्या रेफरन्सने जर मी बघितलं तर CAB आणि CAB ऑलरेडी कव्हर झालेलं आहे. सो थोडक्यात आपल्याला हे 6 आर्क्स इथे मिळत आहे. ठीक आहे, आता हे जस्ट तुम्हाला मी सांगितलं कारण असा क्वेश्चन पडतो की ABs का घेतलेला आहे किंवा मग ACs का घेतला किंवा हे 6 कॉम्बिनेशन का आले, म्हणून सगळ्या पॉसिबिलिटीज मी सांगितल्या की जर आपण प्रत्येक पॉईंटच्या रेफरन्सनी जर आर्क फाइंड करण्याचा प्रयत्न केला तर इव्हेंच्युअली आपल्याला सेमच मिनिंगचे आर्क्स मिळतात, त्यामुळे टोटल आपल्याला फक्त इथे 6 आर्क मिळणार आहे. सो फर्स्ट क्वेश्चनचं हे सोल्युशन. सेकंड, आपल्याला सांगितलेले बाकीचे जे सगळे आर्क्स आहेत त्याचं मेजर आपल्याला फाइंड करायचं आहे. प्रोव्हाइडेड मेजरमेंट ऑफ आर्क BC दिलेला आहे इज इक्वल टू 110 अँड मेजरमेंट ऑफ आर्क AB इज इक्वल टू 125 डिग्री. तर यामध्ये आपल्याला हे 2 मेजर दिलेले आहे, तर बाकीचे ह्या 4 आर्क्सचं मेजरमेंट फाइंड करायचं आहे. सो आर्क AC काय असणार आहे, मेजरमेंट ऑफ आर्क AC. ठीक आहे, BC 110, हा जो अँगल आहे 110 आहे, हा अँगल 110 आहे म्हणजेच काय, अँगल BQC हा सेंट्रल अँगल असणार आहे 110, हे आपल्याला माहिती आहे. सो हा अँगल आहे 110, AB 125. ठीक आहे, AC फाइंड करायचं म्हणजे आपल्याला ही लेंथ फाइंड करायची किंवा हा अँगल फाइंड करायचा आहे. आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस आपण कंप्लीट सर्कल कन्सिडर करतो, होल सर्कलसाठी आपण अँगल किती घेतो, 360 डिग्री. टोटल इज 360 डिग्री. त्यामधलं एवढा पोर्शन 125, एवढा पोर्शन 110 आहे. सो बाकीचा हा किती असणार आहे, 360 मायनस सम ऑफ दिस 2 अँगल्स, दॅट इज नथिंग बट मेजर ऑफ अँगल AC. ओके, सो सिन्स whole circle measures 360 degree and therefore arc AB
measurement, therefore measurement of arc AB plus measurement of arc BC plus measurement of arc AC is equal to 360 degree. Complete circle cover होते तिन्ही arc मिळून this plus this plus this and therefore 125 degree plus 110 plus measurement of arc AC is equal to 360 degree and therefore measurement of arc AC is equal to 360 degree minus 125 plus 110 235. 235 minus 360 125 degree. ठीक आहे. आता AC तर मिळालं आपल्याला. आता आर्क ABC. आर्क ABC. आर्क ABC म्हणजे बघा कोणता ABC. सो एवढा टोटल बरोबर. एवढा टोटल म्हणजेच काय 120 ABC म्हणजे हा एवढा टोटल. एवढा टोटल म्हणजेच काय आर्क AB प्लस आर्क BC. ओके. सो दॅट इज इक्वल टू arc measurement of arc AB plus measurement of arc BC. AB 125, BC 110, 235 degree. So measurement of arc ABC is 235 degree. ACB measurement of arc ACB. ACB so आपल्याला काय पाहिजे ACB पाहिजे. ACB म्हणजे आपल्याला कन्सिडर करायचं आहे एवढा पोर्शन ACB. ACB म्हणजेच काय AC प्लस BC राईट. ACB म्हणजे AC प्लस BC. AC ची व्हॅल्यू आपण ऑलरेडी फाइंड केलेली आहे. मेजरमेंट ऑफ आर्क AC प्लस मेजरमेंट ऑफ आर्क BC. AC ची व्हॅल्यू आहे 125, BC इज 110. त्यामुळे आर्क लेंथ असणार किंवा आर्कच्या मेजर असणार 235 डिग्री. आणि त्यानंतर मेजरमेंट ऑफ आर्क BAC. BAC म्हणजे BAC सो ही लेंथ एवढी. ठीक आहे. आता ही लेंथ आपण म्हणू शकतो एवढी टोटल लेंथ म्हणजे BA प्लस AC राईट. BA प्लस AC BA प्लस AC BA म्हणजेच AB दॅट इज 125 आणि AC ची व्हॅल्यू आहे 125. सो दॅट इज इक्वल टू 250 डिग्री. नेक्स्ट क्वेश्चन. एक सर्कल दिलेला आहे. त्या सर्कलमध्ये जर बघितलं एक क्वाड्रिलॅटर दिलेला आहे. क्वाड्रिलॅटर PQRS. कंडिशन दिलेली आहे की हा PQRS रेक्टँगल आहे. या कंडिशनचा यूज करून आपल्याला दोन स्टेटमेंट प्रूव्ह करायचे आहे. फर्स्ट आर्क PQ इज कॉन्ग्रुएंट टू आर्क RS म्हणजे ही आर्क आणि ही आर्क कॉन्ग्रुएंट आहे. सेकंड आर्क SPQ म्हणजे ही आर्क. ठीक आहे. आर्क SPQ इज कॉन्ग्रुएंट टू आर्क PQR म्हणजे या आर्क सोबत कॉन्ग्रुएंट आहे. सो थोडक्यात आपल्याला दोन आर्क कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहे आणि आपल्याला कंडिशन दिलेली की हा रेक्टँगल आहे. मग हा क्वेश्चन कसं सॉल्व्ह करणार. अगदी सिंपल क्वेश्चन आहे. आपल्याला आर्क कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहे तर आपण कोणते थेरम बघितले आर्क आणि कॉर्डला रिलेट करणार आहे. सो लगेच बघायचं की ह्या आर्कशी रिलेटेड कोणते कॉर्ड आहे हे कॉर्ड आपण कॉन्ग्रुएंट दाखवू शकतो का. काय सांगितलं आहे PQRS हा काय रेक्टँगल आहे. रेक्टँगल आहे तर रेक्टँगलची प्रॉपर्टी काय असते अँगल 90 डिग्री असतो ॲज वेल ॲज ऑपोजिट साईड इक्वल लेंथ असतं म्हणजे ह्या दोन्ही लेंथ इक्वल असणार आहे. बरोबर. आता जर तुम्ही हा सर्कलचा विचार केला सर्कलमध्ये PQ ही लेंथ जर तुम्ही कन्सिडर केली ठीक आहे. रेक्टँगल आहे हे विसरून जा. सपोज फक्त मी PQ ही लेंथ कन्सिडर केली. PQ काय आहे पॉईंट P आणि पॉईंट Q हे दोन सर्कलवरती लाय करत आहे. सो PQ ही जी लाईन सेगमेंट आहे ही काय दिस इज अ कॉर्ड. बरोबर. PQ ही कॉर्ड आहे. त्याच पद्धतीने RS सुद्धा कॉर्ड म्हणून ॲक्ट होणार आहे. PS सुद्धा कॉर्ड म्हणून ॲक्ट होणार आहे. QR सुद्धा कॉर्ड म्हणून ॲक्ट होणार आहे. ऑपोजिट साईड्स इक्वल लेंथच्या आहे म्हणजेच काय कॉर्ड PQ इज कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड RS. ज्यावेळेस दोन कॉर्ड कॉन्ग्रुएंट असतात आपण थेरम बघितला जर दोन कॉर्ड कॉन्ग्रुएंट असतील तर त्याचे करस्पॉन्डिंग आर्क सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. त्यामुळे PQ आणि RS कॉन्ग्रुएंट आहे त्यामुळे आर्क PQ इज कॉन्ग्रुएंट टू आर्क RS. तेच आपल्याला सगळ्यात आधी प्रूव्ह करायचं आहे. त्याच लॉजिकने आपण लिहू शकतो आर्क PS इज कॉन्ग्रुएंट टू आर्क QS. ओके. फर्स्ट थिंग तर प्रूव्ह झाली. सेकंड आपल्याला काय प्रूव्ह करायचं आर्क SPQ आणि आर्क PQR आर कॉन्ग्रुएंट.
पी क्यू म्हणजे ही एस पी प्लस पी क्यू, आर्क एस पी प्लस आर्क पी क्यू हे आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचं आहे आर्क पी क्यू आर सोबत. म्हणजेच काय पी क्यू आर म्हणजे आर्क पी क्यू आणि आर्क क्यू आर. एस पी आणि क्यू आर ह्या दोन कॉर्ड कॉन्ग्रुएंट आर्क कॉन्ग्रुएंट आहे. पी क्यू हा कॉमन पोर्शन आहे, त्याचा यूज करून आपण हे सेकंड स्टेटमेंट प्रूव्ह करू शकतो. ठीक आहे, सोल्युशन बघूया. आधी फर्स्ट पार्टचं सोल्युशन बघू, त्यानंतर सेकंड बघूया कसं आपण सॉल्व्ह करू शकतो. सो पी क्यू आर एस इज अ रेक्टँगल. Therefore, PQ is congruent to RS and PS is congruent to QR. Reason: opposite sides equal length. ट्रायंगलची बेसिक रेक्टँगलची बेसिक प्रॉपर्टी ऑपोजिट साइडची लेंथ इक्वल असते. and therefore chord PQ is congruent to chord RS. जर आपण सर्कलच्या रेफरन्सने बघितलं तर पी क्यू आर एस काय कॉर्ड म्हणून आपण इथे फक्त कॉर्ड मेन्शन करतो. अँड कॉर्ड पी एस इज कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड क्यू आर. ठीक आहे, सिन्स करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. थेरमची स्टेटमेंट इथे आपण लिहितोय. अँड देअरफॉर याच्यावरून आपण काय लिहू शकतो, कॉर्ड पी क्यूची करस्पॉन्डिंग आर्क कोणती आहे, आर्क पी क्यू इज कॉन्ग्रुएंट टू आर्क कॉर्ड आर एस. आर एसची करस्पॉन्डिंग आर्क आहे आर्क आर एस. हेन्स प्रूव्ड. फर्स्ट पार्ट तर प्रूव्ह झाला. त्याच पद्धतीने इथे सुद्धा आपण लिहू शकतो आर्क पी एस इज कॉन्ग्रुएंट टू आर्क क्यू आर. याला बोलू आपण 1. न फॉर सेकंड पार्टसाठी आपल्याला बघायचं आहे आर्क एस पी क्यू. एस पी क्यू याला आपण असं लिहू शकतो, एस पी क्यू म्हणजे ही आर्क म्हणजे एस पी प्लस पी क्यू आर्क एस पी प्लस आर्क पी क्यू. आणि आर्क पी क्यू आर पी क्यू आर म्हणजे आर्क पी क्यू प्लस आर्क क्यू आर. ठीक आहे, आर्क एस पीला आपण पी एस जरी, ठीक आहे हे असंच असू देऊ. नाव आता इथे जर तुम्ही बघितलं दोन्ही ठिकाणी पी क्यू कॉमन येत आहे आणि त्यानंतर आर्क एस पी आणि आर्क क्यू आर सारखे आहे. म्हणजेच काय ही टोटल आर एच एस सारखी आहे. टोटल आर एच एस सारखी म्हणजे एल एच एस सारखी असणार आहे. म्हणजेच काय दिलेले दोन आर्क कॉन्ग्रुएंट असणार आहे. नाव फ्रॉम 1 आपण काय म्हणू शकतो, आर्क एस पी म्हणजेच काय आर्क पी एस इज कॉन्ग्रुएंट टू आर्क क्यू आर. अँड देअरफॉर आर्क पी क्यू आर is equal to arc PQ plus arc SP. This is 2, this is 3. 2 आणि 3 वरून आपण बघू शकतो राईट हँड साईड सारखी आहे फ्रॉम 2 and 3. RHS is same and therefore arc SPQ is equal to arc PQR. म्हणजेच काय arc SPQ is congruent to arc PQR. Hence